नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ तुषारच्या या नवीन एपिसोडमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत मंदाता पर्वताची जी आपण परिक्रमा करतो त्या परिक्रमा मार्गामध्ये असलेलं 2 नंबरचं मोठं आणि मुख्य मंदिर, ज्या मंदिराचं नाव आहे गौरी सोमनाथ मंदिर। गौरी सोमनाथ मंदिर हे परिक्रमा मार्गामध्येच आहे। आपण बघू शकता किती विस्तीर्ण असा या मंदिराचा परिसर आहे। मंदिरामध्ये दगडावरती खूप सुरेख असं कोरीव काम केलेलं आहे। गौरी सोमनाथ मंदिर हे 11व्या शतकात बांधलं गेलं असे मानले जाते आणि हे ओंकारेश्वरमधील भगवान शिवाला समर्पित अनेक मंदिरापैकी एक मंदिर आहे। हे मंदिर त्याच्या विशाल शिवलिंग आणि नंदीच्या मूर्तीसाठी खूप प्रसिद्ध आहे। गौरी सोमनाथ मंदिराचे बांधकाम भूमिज शैलीत करण्यात आलेले आहे। हे मंदिर 3 मजली असून त्याचा आकार मोराचा आहे। त्याच्या वाढत्या वक्राकार बुरुज आणि उंच व्यासपीठामुळे मंदिर खजुराहो मंदिराची एक उल्लेखनीय साम्य आहे। गर्भगृहात काळ्या पाषाणात चमकदार काळ्या पोत असलेले अवाढव्य 6 फूट उंच शिवलिंग आहे। बाहेर तशाच दगडाचा नंदी बसवलेला आहे। तसेच लिंगाच्या मागे शिवाची पत्नी पार्वती तिची मूर्ती पण आहे। मंदिराच्या चारही बाजूने सुबक असे दगडांवरती कोरीव काम करण्यात आलेले आहे। आपण बघू शकता किती सुंदर या ठिकाणी कोरीव काम करण्यात आलेले आहे। तसेच मंदिराच्या मागच्या बाजूला उद्ध्वस्त केलेले भग्नावशेष मंदिराचे आपल्याला पाहायला मिळतात। सकाळी 5 ते सायंकाळी 6 पर्यंत या मंदिरामध्ये आपण जाऊ शकतो। मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रवेश शुल्क नाही आहे। खूप मोठ्या प्रमाणात मंदिराचे भग्नावशेष आपल्याला बघायला मिळतात। यावरून आपल्याला अंदाज येतो की ज्यावेळी हे मंदिर त्याच्या मूळ स्वरूपात असेल त्यावेळी हे किती भव्य दिव्य असेल। या मंदिराचे खूप जास्त प्रमाणात नुकसान करण्यात आलेले आहे। या मंदिराला मामा भांजे मंदिर सुद्धा म्हणतात।
मंदिराच्या आतमध्ये असलेल्या या मोठ्या शिवलिंगाला मामा, तर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला एक छोटे शिवलिंग आहे, त्याला भांजा असे म्हटले जाते. मंदिराच्या शिवलिंगाचा आकार एवढा मोठा आहे की त्याला 4 लोक सुद्धा कवटाळू शकत नाही. परंतु जर मामा आणि भाचा हा जर एकत्र येऊन त्या शिवलिंगाला कवटाळण्याचा प्रयत्न केला तर ते शिवलिंग त्यांच्या हातामध्ये बरोबर बसेल. म्हणूनच या शिवलिंगाला किंवा या मंदिराला मामा भांजे मंदिर असं म्हटलं जातं. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला नंदीची सुद्धा अशी सुबक मूर्ती आहे. औरंगजेबाने या शिवलिंगाला तोडण्याचा खूप प्रयत्न केला आहे. आपण कृपया त्या संग्रहालयाला पण भेट द्यावी, जेणेकरून त्या ठिकाणी असलेल्या प्राचीन मूर्त्या, त्यावरील कोरीव काम आपल्याला दिसेल. नंदीची मूर्ती सुद्धा खूप सुबक कोरीव काम केलेली आहे. एका संपूर्ण दगडामध्ये या नंदीला कोरण्यात आलेला आहे. मंदिराच्या आतमध्ये असलेल्या शिवलिंगाबद्दल अशी आख्यायिका आहे की हे शिवलिंग चमत्कारी होते आणि या शिवलिंगामध्ये भक्तांना त्यांचे भविष्य दिसायचे. अशा या गौरी सोमनाथ मंदिराला परिक्रमा करत असताना आवर्जून भेट द्या. या मंदिरावरती असलेली वास्तुकला, त्यावरील कोरीव काम आणि या मंदिराचे बांधकाम, या तीनही गोष्टी खरंच खूप मनमोहक आहेत. आपण सर्वांनी हा व्हिडिओ इथपर्यंत संपूर्ण बघितला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. चला भेटूया ओंकारेश्वरच्या या सिरीजमधील एका नवीन ठिकाणाला पुढल्या व्हिडिओमध्ये.